नमस्कार. श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला व्हिडिओ आहे नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचे आगमन होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि ते उपाय आपल्या घरावर आपल्या देवीची कृपा राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये अखंडतेचा वास राहण्यासाठी आपल्याला म्हणजे नवरात्रीमध्ये काही सेवा करायची आहेत. नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना करत असतो. कोणाच्या घरी घटस्थापना नसते, त्यांच्या म्हणजे गावाला जे कुळ असतं त्यांच्या कुळामध्ये ते असते. तर आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा एक लावायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ही सगळी सेवा का करायची आहे, तर जी आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी आहे ती आपल्या घरामध्ये निरंतर तिचा वास असावा, आपल्यावर तिचा भरभरून आशीर्वाद असावा आणि ती आपल्या घरामध्ये आनंदाने प्रवेश करावं, आपल्या घरामध्ये आनंदानं वास्तव्य करावं. त्याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. म्हणजे आपल्याला दारावर एक वस्तू लावायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर सकाळी उठल्यानंतर आपली सगळी कामं उरकून घ्यायची आहेत. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये अगोदर पाणी शिंपडायचं आहे. मुख्य दरवाजा जो आहे पूर्ण स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल टाकायचं आहे. म्हणजे गुलाबजल आणि गोमूत्र टाकून ते पाणी आपल्याला दारामध्ये शिंपडायचं आहे. शक्यतो रात्री ज्या वेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपली सगळी कामं झाल्यानंतर एक तांब्या भरून आपल्याला दरवाजाच्या तिथं म्हणजे दरवाजाच्या आतल्या साईडला, आपल्या घरामध्ये आतल्या साईडला एक छोटासा तांब्या भरून ठेवायचा आहे आणि सकाळीच त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल आणि गोमूत्र टाकून ते पाणी आपल्या दारामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपले पित्र जे असतात ते सुद्धा हे पाणी पिऊन तृप्त होत असतात आणि हे जर उपाय आपण रोज केलो तर आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावर असतो. माता लक्ष्मी आत येण्यासाठी म्हणजे तिची जी वाट असते ती आपण स्वच्छ केलेली असते. माता लक्ष्मीला या सकाळी दारामध्ये पाणी शिंपडलेलं आणि दिवा लावलेलं, रांगोळी जर आपण काढली तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप खुश होते आणि आपल्या घरामध्ये ती आनंदाने प्रवेश करत असते. त्याच्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे असतात. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, हळदी आणि कुंकू मिक्स करायचं आहे. हळदी कुंकू मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्हाला गुलाबजल थोडंसं मिक्स करायचं आहे आणि एक घट्टसर पेस्ट बनवायची आहे. शक्यतो हळदी कुंकू घ्या. जर हळदी कुंकू नसेल किंवा काही अडचणीमुळे तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही अष्टगंध सुद्धा घेऊ शकता. कोण म्हणजे दारावरती अष्टगंधानं पण काढतं, तर तुम्हाला अष्टगंध जरी घेतला तरी चालतंय. त्याची घट्टसर अशी पेस्ट बनवायची आहे आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे मंगल्याचे प्रतीक आहे. तर स्वास्तिक काढल्यामुळे आपल्यावर गणेशाची कृपा होते आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा होते आणि त्यांचे आगमन आपल्या घरामध्ये नक्कीच होते. तर ही स्वास्तिक काढून त्याच्यामध्ये 4 टिकल्या तुम्हाला द्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूला समांतर अशा 2, जेवढं तुम्ही स्वास्तिक काढलाय तेवढ्याच 2-2 रेषा तुम्हाला त्या ओढायच्या आहेत. बरेच जण स्वास्तिक काढतात पण ज्या साईडच्या 2 रेषा आहेत ते ओढत नाहीत. तर रेषा काढल्याशिवाय हे जे आपण स्वास्तिक काढतो किंवा जी पूजा करतो ती पूर्ण होत नसते. त्याच्यामुळं आपल्याला स्वास्तिकच्या बाजूला 2 रेषा ओढायच्याच आहेत आणि त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. म्हणजे थोडंसं हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे. अक्षदा जो असतो तो आपल्याला थोडा थोडा त्याच्यावरती चिटकल अशा पद्धतीने आपल्याला ते घट्ट स्वास्तिकची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्याला त्याच्यावरती ते अक्षदा चिकटवायचे आहेत. 2-4 फुलाच्या पाकळ्या चिटकल्या तर ते सुद्धा चिटकावायचे आहेत. म्हणजे आपण त्यांना फूल अर्पण केलं असं समजायचं आणि अक्षदा अर्पण केल्यानंतर आपल्याला जे आपण हे स्वास्तिक कशासाठी काढलंय याचा आपल्याला भरपूर लाभ होणार आहे आणि फायदा सुद्धा होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दारावरती एक स्वास्तिक नक्कीच काढायचं आहे. नवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर तुम्ही ही कामं करायची आहेत आणि नवरात्रीच्या दिवसापासून जर तुम्ही रोज ही कामं करायला सुरुवात केली तर आपल्या घराची खूप अशी कायापालट होते आणि आपलं घर खूप सुखी समाधानी असतं. तर आपल्याला अशा प्रकारचे हे उपाय करायचे आहेत.
आपल्याला हे उपाय का करायचे आहेत तर आपल्या कुळाची जी देवी आहे, आपलं जे म्हणजे कुळ असतं त्यांची एक प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावाची, प्रत्येक म्हणजे माणसांची जी असते ती एक एक देवी ही नेमलेली असते प्रत्येक गावाची आणि प्रत्येक घराची. तर ती देवी जी असते ती आपलं म्हणजे कुळ असतं, म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी ती देवी असते. आणि ही देवी जर आपल्यावर नाराज झाली तर कुठलीही कामं होत नाहीत, आपली कुठलीही कामं मार्गी लागत नाहीत. तर ती कामं म्हणजे बरेच असतात, बरेच वाईट संकटाचा आपल्याला सामना करावा लागतो, बऱ्याच संकटांना सामोरं जावं लागतं. कुठलंही जर काम आपण करायला गेलो तर ते काम आपलं पूर्ण होत नाही. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या देवीचं आपल्या घरामध्ये आगमन होण्यासाठी, आपल्या घरामध्ये तिचा वास राहण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात. त्याच्यानंतर मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे, आपलं उंबरठ्यावर हळदीचं लेपन द्यायचं आहे. आणि जे मुख्य उंबरठा असतो त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि स्वास्तिकसुद्धा काढायचं आहे. जर तुम्ही चांदीचे बसवलेले जर असतील किंवा आपले साधे जर बसवले असतील तर त्याची सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे, फूल व्हायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि दिव्यानं सुद्धा ओवाळायचं आहे. आणि तुम्हाला तिथं एक दिवा सुद्धा लावून ठेवायचा आहे. तर हे स्वास्तिक आणि लक्ष्मीचे पावलं सुद्धा तुम्हाला जरूर त्या दिवशी सकाळी लवकर काढायचे आहेत. आणि जर दिवा आपला शांत होत असेल तर तुम्ही अशा एक काच भेटती, ते काच सुद्धा आपण आपल्या दिव्याच्या वरती ठेवू शकता. बऱ्याच जणांचं असं असतं की आमचा दिवा राहत नाही, दिवा लवकर शांत होतो, तर तुम्ही अशा प्रकारची काच सुद्धा आपल्या दाराच्या बाहेर वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला लक्ष्मीचे पावलं, हे लक्ष्मीचे पावलं सुद्धा आपण जर रोज काढलं तरी सुद्धा आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा येते. आपल्या घराचं जे दार असतं ते दार आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे ते तिथंच थांबवतं आणि जी चांगली शक्ती आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्याच्यासाठी आपल्याला हे स्वास्तिक आणि लक्ष्मीचे पावलं म्हणजे रांगोळीने आपल्याला बाहेर काढायचे असतात. त्याच्यानंतर तिसरा उपाय आपल्याला कुठला करायचा आहे तर आपल्या दाराच्या बाहेर म्हणजे मेन जे आपलं दार असतं त्या दाराच्या बाहेर आपल्याला एक तांब्याचा किंवा पितळेचा, तांब्या भरून एकदम छोटा जरी असला तरी चालतो, तो तांब्या भरून आपल्याला पाणी दाराच्या बाहेर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये लाल किंवा पिवळं फूल टाकायचं आहे. मग जास्वंदाचं असे ना किंवा आपलं शेवंतीचं किंवा झेंडूचं जे फूल असेल ते फूल तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि थोडंसं हळदी कुंकू त्या तांब्यामध्ये घालून ते पाणी तुम्हाला जे तांबे आहे ते सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन देतो त्यावेळेस ते तांब्या भरून तेथे ठेवायचं आहे. आणि तुमच्या घरात म्हणजे बाहेर जागा नसेल तर तुम्ही संध्याकाळी तो तांब्या आत सुद्धा घेऊ शकता. दिवसभर तेथेच ठेवायचं आहे, कारण दिवसभर जी वाईट शक्ती असते, वाईट लोकांची नजर असते, ती पूर्ण ते पाणी खेचून घेतं. त्याच्यामुळं आपल्याला तांब्या बाहेर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी झाडांना घालायचं आहे.